मुंबईतल्या पावसाळ्याआधीच्या नालेसफाई आणि मिठी नदीतून गाळ काढण्याच्या प्रकरणात आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत। मुंबई महापालिकेच्या नालेसफाई आणि मिठी नदीतून गाळ काढण्यासाठीच्या कामांसाठी अजूनही कोणी निविदा भरलेली नाही। त्यामुळे या कामांसाठी मुंबई महापालिकेला कंत्राटदार मिळत नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याआधी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच मिठी नदीचा गाळ काढावा लागणार असल्याचं दिसून येतंय। आगामी काळात मिठी नदीची स्वच्छता आपल्याला करावी लागेल, त्यामुळे नाले सफाई होणार नाही असा विचार करू नका, असं विधान मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी केलंय। मुंबई महापालिकेच्या नालेसफाई आणि मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामांविषयी उपमहापौर संजय घाडी यांनी काय म्हटले आपण तेही पाहूया। मुंबईकरांना आपल्या माध्यमातून मी विश्वास देऊ इच्छितो की कोणत्याही प्रकारची नाले सफाई होणार नाही असं जे विरोधक या ठिकाणी भासवतात त्याच्यावरती विश्वास ठेवू नका। मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावरती पंप पण आपण घेतलेले आहेत, अधिक क्षमतेचे आणखीन घेण्याचे पंपिंग आपण घेतलेले आहेत। त्यामुळे मुंबईत जर अशा प्रकारचे मोठा पाऊस जर समजा साचत आला तर त्याच्या दृष्टीने देखील मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने तयारी केलेली आहे। आणि मुंबई महापालिकेत पाणीपट्टी